कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसा जाऊले खळखळाटे, मन प्रेम रसा जाऊले खळखळाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू, सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू, नच तुझा दाखवी चरण तुझे आशू, नच तुझा दाखवी चरण तुझे आशू, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करीत. आज दिनांक 17 जून 2024. आजच्या मननाचा विषय आहे तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आजच्या मननाकरता शास्त्रभाग आहे उत्पत्ती याचा ग्रंथ 24वा अध्याय 10 ते 27 ही वचने. आजचे विशेष वचन आहे तुझे मार्ग मला दाखव, हे परमेश्वरा मी तुझी नित्य प्रतीक्षा करीतो. स्तोत्र 25 4 आणि 5 वचन. नव्या करारानुसार देवाने त्याच्या आत्म्याच्याद्वारे त्याचे नियम आपल्या मनात घातले व ते आपल्या हृदयपटलावर लिहिले. इब्री लोकासपत्र 8वा अध्याय 10 वचन. दुसऱ्या शब्दात नव्या जन्माच्या वेळी त्याचे मन ओळखण्याची क्षमता तो आपल्याला देतो. परंतु सत्य हेच आहे की देवाचे विचार हे आकाश जसे पृथ्वीच्या वर उंच आहे तसे आहेत. यशया 55 अध्याय 7 आणि 8 ही वचने. देवाचे मन ओळखण्याकरिता त्याची प्रतीक्षा करणे याची तुलना धन्याचा हुकूम आणि सूचना मिळण्यासाठी त्याच्याकडे पाहत असलेल्या त्याच्या चाकराशी करता येईल. स्तोत्रसंहिता 123 आणि 2 वचन यामध्ये हे उदाहरण चित्रित केलेले आहे. जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसा आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. देवावरील आपले लक्ष विचलित होऊ नये असे जर आपल्याला वाटते तर इतर कोणत्याही गोष्टींची आवड आपण धरू नये. वरून येणारा आवाज ऐकण्याकरिता आपल्या भोवतालच्या इतर आवाजाकडे आपले कान बंद करणे आवश्यक आहे. 5 संदेष्टांचा एक गट उपास व प्रार्थनेमध्ये राहून देवाची प्रतीक्षा करीत असताना पहिल्या सेवेसाठी चळवळीसाठी त्यांना मार्गदर्शन मिळाले. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय 1 ते 4 ही वचने. निर्णायक वेळेला देवाची इच्छा आपल्याला समजत नाही याचे कारण एकच आहे की आपण त्याची प्रतीक्षा करण्याकरिता वेळच काढत नाही. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद ही येशूकरिता सामान्य गोष्ट नव्हती. योहान हा येशूच्या कुटुंबातील होता आणि त्याचा सहकारीही होता. हे ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला
आणि अरण्यात एकांती गेला. मत्तेकृत शुभवर्तमान 14 अध्याय 13 वचन. जेव्हा त्याने ऐकले की त्याचा मित्र लाजारस आजारी आहे, तेव्हा त्याच्या बाबतीत पित्याची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यास तो थोडा वेळ थांबला. 4 दिवसांच्या विलंबाने केवळ पुनरुत्थानाच्या चमत्काराचा मार्ग मिळाला असे नाही, तर पुनरुत्थानाचे मौल्यवान सत्य शिकण्यासाठी येशूला व्यासपीठ प्राप्त झाले. जेव्हा आपण निर्णायक वळणावर येतो आणि एकापेक्षा अधिक पर्याय खुले असतात, तेव्हा देवाची प्रतीक्षा अत्यावश्यक बनते. चांगले व वाईट ठरविणे यापेक्षा बरे व उत्तम यातून निवड करणे कठीण आहे. आपल्याकरिता जे उत्तम ते देवालाच ठाऊक आहे. त्यालाच आरंभापासून शेवट ठाऊक आहे. यशया 46 अध्याय 10 वचन. एलियाजार इसाहकासाठी वधू शोधण्यास मेसोपोटेमियास गेला. जेव्हा त्याने रिबेकेला पाहिले की ती सर्वात सुंदर व विलक्षण सहाय्यकारी आहे, तेव्हा तो हुरळून गेला. तथापि तो देवाने आपला प्रवास सफल केला की नाही हे जाणण्यास स्तब्ध राहिला. उत्पत्ती 24 अध्याय 21 वचन. त्याच वेळी तो वर शेतामध्ये जाऊन मनन करीत देवाची प्रतीक्षा करीत होता. पालक व युवक यांना हा किती छान धडा आहे. आपण प्रार्थना करू. हे देवा, तू माझा हात धर. मी अशक्त आणि असहाय्य आहे. तुझ्या मदतीशिवाय मी एक पाऊल उचलण्याचे सुद्धा धाडस करू शकत नाही. तुझ्या मदतीने आध्यात्मिक जीवनास पुढे जाण्यास आमचे सहाय्य कर. आमेन.